गुड इव्हनिंग स्टुडंट्स. आपणा सर्वांचं करिअर विजन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. आज आपण तलाठी एक्झामच्या दृष्टिकोनातून टीसीएस पॅटर्नच्या संदर्भात जो अत्यंत महत्त्वाचा एक प्रश्न नेहमी उतरतो, नेहमी एक्झाममध्ये येतो, तो म्हणजे सुप्रसिद्ध लेखकांची जी टोपणनावे असतात ते. या अगोदर देखील या लिस्टमधील काही प्रश्न आलेली आहेत आणि पुढं देखील येण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळं मी स्वतः यावर आधारित जे आहे कम्युनिकेशन तुमच्याशी साधत आहे. काही सुप्रसिद्ध लेखकांची टोपण नाव घेऊन मी तुमच्याशी बोलत आहे. पहिलं नाव मराठीतील अत्यंत महत्त्वाचे जे लेखक आहे विष्णुशास्त्री चिपळूणकर त्यांचं आहे. मराठीमध्ये विष्णुशास्त्री चिपळूणकरांना मराठीचे शिवाजी म्हणतात, ही बाब तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा. आणि त्यांचे जे वडील आहे कृष्णशास्त्री चिपळूणकर यांना मराठीचे जॉन्सन्स म्हणून ओळखतात, ही बाब तुम्ही लक्षात ठेवा. प्रश्न आपण दुसरा पाहणार आहोत. मुद्दा माणिक गोळघाटे यांना ग्रेस म्हणून ओळखलं जाते, कवी ग्रेस म्हणून माणिक गोळघाटे यांना ओळखलं जाते, ही बाब तुम्ही लक्षात ठेवा. दुसरं आहे नारायण मुरलीधर गुप्ते यांना कवी बी म्हणून ओळखलं जाते. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना मराठीचे शिवाजी, माणिक गोळघाटे यांना ग्रेस म्हणून कवी ग्रेस म्हणून ओळखले जाते. नारायण मुरलीधर गुप्ते यांना कवी बी म्हणून ओळखले जाते. नंतर नादो मानोर जे आहे त्यांना रानकवी आणि निसर्ग कवी म्हणून ओळखले जाते. नंतर आहे माधव त्र्यंबक पटवर्धन यांना माधव ज्युलियन म्हणून ओळखले जाते. आणि माधव ज्युलियनचे खास वैशिष्ट्य आहे, मराठीमध्ये सर्वात पहिल्यांदा बीजारोपण जे केलं गझलचं ते यांनीच केलं, माधव त्र्यंबक पटवर्धन. त्यानंतर सुरेश भट आले आपल्या नागपूरचे, तर ते देखील गझलकार होते, हे तुम्हाला माहीत असेल. त्र्यंबक जे माधव पटवर्धन यांना माधव ज्युलियन म्हणतात, ही बाब तुम्ही लक्षात ठेवा. आतापर्यंत आपण विष्णुशास्त्री चिपळूणकर बघितलं, ज्यांना मराठीचे शिवाजी म्हणतात. माणिक गोळघाटे जे आहे त्यांना ग्रेस म्हणतात, कवी ग्रेस म्हणतात. नारायण मुरलीधर गुप्ते यांना कवी बी म्हणतात. नंतर नादो मानोर आणि रानकवी निसर्ग कवी अशा नावानं नादो मानोरला ओळखलं जाते. अलीकडे या नादो मानोरांचं निधन झालेलं आहे, ही बाब तुम्ही लक्षात ठेवा. आवर्जून त्यांच्यावर प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. त्यांना रानकवी आणि निसर्ग कवी म्हणतात, ही बाब तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. माधव त्र्यंबक पटवर्धन जे आहेत त्यांना माधव ज्युलियन म्हणतात. पुढचे आणखी काही सुप्रसिद्ध लेखकांची टोपण नावे आपण बघणार आहोत. श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी यांना पठ्ठे बापूराव म्हणतात. मग पठ्ठेराव बापूराव कोण, तर श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी. नंतर आहे गोविंद त्र्यंबक दरेकर यांना कवी गोविंद म्हणून ओळखले जाते, ही बाब तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. नंतर आहे अनंत भवानीबाबा घुलप यांना अनंत फंदी शाहीर म्हणतात, अतिशय नावाजलेलं नाव आहे मराठी साहित्यामधलं. अनंत भवानीबाबा घुलप यांना अनंत फंदी याच नावानं खास करून ओळखलं जाते, ही बाब तुम्ही लक्षात ठेवा. नंतर आहे चिंतामण त्र्यंबक खानोलकर यांना आरती प्रभू म्हणून ओळखलं जाते, हा एक महत्त्वाचं टोपण नाव आहे. तर ह्या टोपण नावाला तुम्ही लक्षात ठेवा. आरती प्रभूंचं पूर्ण नाव काय, तर चिंतामण त्र्यंबक खानोलकर. आणि चिंतामण त्र्यंबक खानोलकरांना काय म्हणून ओळखलं जाते, तर आरती प्रभू. नंतर घेऊ आपण विनायक जनार्दन करंदीकर यांना कवी विनायक म्हणतात. नंतर आहे आत्माराम रावजी देशपांडे यांना कवी अनिल म्हणून ओळखलं जाते. मग कवी अनिल म्हणून कोणाला ओळखलं जाते, तर आत्माराम रावजी देशपांडे आणि आत्माराम रावजी देशपांडे यांनाच कवी अनिल म्हणून ओळखले जाते. नंतरचं आहे शंकर केशव कानिटकर यांना कवी गिरीश म्हणून ओळखले जाते, ही बाब लक्षात ठेवजा तुम्ही. का जे शंकर केशव कानिटकर आहे यांना काय म्हणून ओळखले जाते, यांना कवी गिरीश म्हणून ओळखले जाते. नंतर आहे त्र्यंबक बापूजी ठोंबरे, अत्यंत महत्त्वाचं नाव आहे मराठी साहित्यामधलं. त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना बालकवी किंवा निसर्ग कवी असं म्हणून देखील ओळखलं जाते, हे त्यांचं टोपण नाव आहे. त्र्यंबक बापूजी ठोंबरेंचं जे टोपण नाव काय, बालकवी आणि निसर्ग कवी. नंतर आहे काशीनाथ हरी मोडक यांना माधवानुज म्हणतात, माधवानुज हे त्यांचं टोपण नाव आहे काशीनाथ हरी मोडकांचं. त्यानंतर आहे जे घेत आहोत आपण गवी टिकेकरांना धनुर्धारी म्हणून ओळखलं जाते. कुणाला धनुर्धारी म्हणून ओळखलं जाते, तर गवी टिकेकरांना धनुर्धारी म्हणून ओळखलं जाते, ही बाब लक्षात ठेवा. नंतर मोरोपंत रामचंद्र पराडकर यांना मोरोपंत किंवा कवी मोरोपंत म्हणतात. मोरोपंत रामचंद्र पराडकरांना मोरोपंत नावानं ओळखलं जाते. नंतर आहे पानिपतकार, तुम्हाला माहीत असेल अत्यंत प्रसिद्ध कादंबरी आहे पानिपतकार. पानिपत ही विश्वास पाटीलांची, म्हणून विश्वास पाटीलांना पानिपतकार म्हणून ओळखतात. त्यानंतर आहे गोपाळ नरहर नातू, तर गोपाळ नरहर जे नातू आहे त्यांना मनमोहन किंवा कवी मनमोहन म्हणून ओळखले जाते, ही बाब तुम्ही लक्षात ठेवा. मनमोहन हे कोणत्या लेखकाचं टोपण नाव आहे, तर ते म्हणजे गोपाळ नरहर नातू यांचं. नंतर कृष्णाजी केशव दामले, तुम्हाला माहीत असेल आधुनिक मराठी काव्याचे जनक आहे. यांचे एक फेमस कविता संग्रह आहे तुतारी. आणि केशवसूत म्हणजे आधुनिक मराठी काव्याचे जनक.
केशवसुतांचं पूर्ण नाव आपल्याला माहीत आहे, कृष्णाजी केशव दामले. त्यांना केशवसूत म्हणून ओळखतात आणि त्यांचा एक प्रसिद्ध जो कविता संग्रह आहे तो म्हणजे तुतारी. ही बाब तुम्हाला आवर्जून लक्षात ठेवावी लागेल. नंतर आपण पाहणार आहोत अत्यंत महत्त्वाचं नाव प्रल्हाद केशव अत्रे. झेंडूची फुले किंवा कऱ्हेचं पाणी असे फेमस त्यांचे साहित्य संग्रह आहे किंवा कविता संग्रह आहे. तर कविता संग्रह म्हणायला पाहिजे मी. तर प्रल्हाद केशव अत्र्यांचं जे प्रसिद्ध कविता संग्रह आहे तो झेंडूची फुले किंवा आपण ज्याला कऱ्हेचं पाणी म्हणतो, हे 2 कविता आहे त्यांच्या. तर केशवकुमार असं प्रल्हाद केशव अत्रे यांचं नाव आहे. ही बाब तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा. बाळकृष्ण भगवंत बोरकर यांना बाकीबा म्हणून ओळखले जाते. बाकीबा कोणाला ओळखले जाते तर बाळकृष्ण भगवंत बोरकर यांना बाकीबा म्हणून ओळखले जाते. आणि आपले लाडके महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांना बजरंग म्हणून ओळखले जाते. ही बाब तुम्ही लक्षात ठेवा. अतिशय महत्त्वाचं नाव आहे हे. पु ल देशपांडे यांना महाराष्ट्र भूषण पहिला पुरस्कार मिळाला होता. ही बाब तुम्ही लक्षात ठेवा. पु ल देशपांड्यांना यांना बजरंग म्हणून किंवा महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व अशा टोपण नावानं ओळखलं जाते पु ल देशपांड्यांना. पुढे चलू आपण विद्याधर गोखले यांना महाराष्ट्राचे भ्रमर म्हणतात. महाराष्ट्र भ्रमर म्हणून कुणाला ओळखले जाते ते विद्याधर गोखले यांना. नंतर आपण पाहणार आहोत अतिशय महत्त्वाचं नाव राम गणेश गडकरी यांना मराठीचे शेक्सपियर म्हणतात. गोविंदाग्रज या नावानं देखील ओळखले जाते राम गणेश गडकरी यांना. त्यांना मराठीचे शेक्सपियर देखील म्हणतात. ही बाब तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे. नंतर कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांना नाट्याचार्य म्हणतात. हे अनुयायी होते लोकमान्य टिळकांचे. यांनी किचकवध नावाचं एक प्रसिद्ध नाटक लिहिलेलं आहे कृष्णाजी प्रभाकर खाडीलकरांनी. नंतर ते गांधीजींची अनुयायी झाली. ही बाब तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. गोदावरी पेरुडेकर, ते तुम्हाला नाव माहीत असेल, गोदावरी पेरुडेकर यांना गोदाराणी म्हणून ओळखले जाते. होनाजी शिलारखाने यांना होनाजी बाळ किंवा होनाजी म्हणून ओळखले जाते. तर हे शाहीर होते होनाजी बाळा, हे लक्षात ठेवा. पुढे चलू आपण. नंतर केशव भोसले, तुम्हाला माहीत असेल संगीत सूर्य होते. केशवराव भोसले यांना संगीत सूर्य या टोपण नावानं ओळखले जाते. नंतर दगडोजी मारुती पवार यांना दया पवार या नावानं ओळखतात. दया पवार या टोपण नावाने कुणाला ओळखले जाते दगडोजी मारुती पवार यांना. नंतर मुकुंदराज तुम्हाला माहीत असेल मराठी भाषेचे आद्य कवी आहेत मुकुंदराज किंवा मराठी भाषेचे आद्य कवी मुकुंदराज आहे. ही बाब तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. प्रभाकर दातार यांना प्रभाकर शाहीर म्हणतात. या टोपण नावानं ओळखल्या जाते. त्यानंतर महदंबा तुम्हाला माहीत असेल, लीळा चरित्रामध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावणारी ही कवयित्री आहे. आद्य मराठी कवयित्री आहे. माईंभटांनी लीळा चरित्र लिहिलं, पण त्यांना जे सपोर्ट केला तो महदंबांनी केला होता. आणि महानुभव पंथांमध्ये महानुभव जो पंथ आहे त्यामध्ये या स्त्रीचं मोठं नावलौकिक आहे, मोठं नाव आहे. आद्य मराठी कवयित्री म्हटलं जाते महदंबांना किंवा मदईसाला. ही बाब तुम्ही लक्षात ठेवा. श्रीधर व्यंकटेश केतकर, अतिशय महत्त्वाचं नाव, नावाजलेलं नाव. ज्ञानकोशकार या टोपण नावानं त्यांना ओळखलं जाते श्रीधर व्यंकटेश केतकरांना. नंतर आहे विष्णुदास भावे यांना मराठी रंगभूमीचे जनक म्हणतात विष्णुदास भावेंना. पुढे चलू आपण. नंतर महेश केळुसकर यांना विनम्र बालक या टोपण नावानं ओळखलं जाते. मग विनम्र बालक या टोपण नावानं कुणाला ओळखलं जाते तर महेश केळुसकर यांना. नंतर सेतू माधव पगडी आहे यांना कृष्णकुमार या नावानं ओळखलं जाते. द्वारकानाथ माधव चितळे यांना नाथ माधव म्हणून ओळखतात. ही बाब तुम्ही लक्षात ठेवा. द्वारकानाथ माधव चितळे यांना नाथ माधव म्हणून ओळखले जाते. त्यानंतर आहे शंकर काशीनाथ गर्गे यांना दिवाकर या नावानं ओळखल्या जातात. दिवाकर नावाने कुणाला ओळखल्या जाते, कोणाचं टोपण नाव आहे दिवाकर तर शंकर काशीनाथ गर्गे यांचं नाव आहे. सावित्रीबाई फुले तुम्हाला माहीत असेल, आधुनिक मराठी कवितेच्या जननी कोणाला ओळखल्या जाते कोणत्या तर हे आहे सावित्रीबाई फुले. तर 52 काशी सुबोध रत्नाकर हे त्यांचे काव्यसंग्रह आहे. विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना निबंध मालाकारी म्हणतात किंवा मराठी भाषेचे शिवाजी पहिलंच नाव आपण बघितलं हे कृष्णशास्त्री चिपळूणकरांचे मुलगा आहे विष्णू शास्त्री चिपळूणकर. त्यांच्या वडिलांना कृष्णशास्त्री चिपळूणकरांना मराठीचे जॉन्सन्स म्हणतात. ही बाब तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. निबंधमालाकार म्हणून ओळखलं जाते विष्णू शास्त्री चिपळूणकरांना, कारण निबंधमाला हा त्यांचा एक वृत्तपत्र होतं. पुढं आपण नारायण वामन टिळक यांना रेव्हरंड टिळक या टोपण नावानं ओळखले जाते. रघुनाथ चंदावरकर यांना रघुनाथ पंडित म्हणून ओळखले जाते. दादोबा पांडुरंग तरखडकर जे होते त्यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ओळखले जाते. यशवंत दिनकर पेंढारकर यांना कवी यशवंत किंवा महाराष्ट्र कवी म्हणून ओळखले जाते. हे लक्षात ठेवा, अत्यंत महत्त्वाचं नाव आहे. का महाराष्ट्र कवी म्हणून कुणाला ओळखले जाते तर यशवंत दिनकर पेंढारकर. नाचिकेळकर तुम्हाला माहीत असेल, साहित्य सम्राट म्हणून त्यांना ओळखलं जाते.
नंतर शाहीरराम जोशी, शायरांचा शाहीर म्हटलं जाते. सुंदरा मनामध्ये भरली हे त्यांचं प्रसिद्ध एक शाहिरी आहे किंवा गझल आहे, लक्षात ठेवा. सुंदरा मनामध्ये भरली. तर शाहीरराम जोशी यांना शायरांचा शाहीर म्हणतात. नंतर संत सोयराबाई जर पाहिलं तर त्यांना पहिली दलित संत कवयित्री म्हणून ओळखले जाते. पहिली दलित संत कवयित्री कोण? संत सोयराबाई. बासी मर्ढेकर अत्यंत महत्त्वाचं नाव आहे. नवकाव्याचे कवितेचे जनक, निसर्गप्रेमी किंवा आधुनिक मराठी नवकाव्याचे जनक कोण आहेत किंवा निसर्गप्रेमी या नावाने किंवा मराठी नवकवितेचे जनक कोण? बासी मर्ढे. यांच्या कविता अतिशय गूढ असतात, त्यांचा लवकर अर्थ कळत नाही. हिडन मिनिंग खूप जास्त असतो बासी मर्ढेकरांच्या कवितांना, ही बाब तुम्ही लक्षात ठेवा. पुढे चलू आपण. भारा तांबे. भारा तांबेंना राजकवी या नावानं ओळखल्या जाते, ही बाब तुम्ही लक्षात ठेवा. राजकवी या टोपण नावानं कोणाला ओळखल्या जाते? तर भारा तांबे. नंतर पांडुरंग सदाशिव साने. तुम्हाला माहीत आहे, सर्वांनाच माहीत असायला पाहिजे, साने गुरुजींचं पूर्ण नाव आहे पांडुरंग सदाशिव साने. अलीकडे अण्णाभाऊ साठेंचं पूर्ण नाव विचारलेलं आहे, त्यामुळे साने गुरुजींचं पूर्ण नाव लक्षात ठेवा, पांडुरंग सदाशिव साने. महात्मा गांधीजींना राष्ट्रपित्यांनी महात्मा गांधी म्हणून ओळखतात, हे तुम्हाला माहीत आहे. बालगंगाधर टिळकांना लोकमान्य म्हणून ओळखले जाते. जयंत दळवी हे अत्यंत महत्त्वाचं साहित्य, मराठी साहित्य विश्वातलं नाव आहे. जयंत जे दळवी आहे त्यांनी विनोदी लेखन जे केलं त्यासाठी ठणठणपाळ हे नाव योजलेलं आहे. तर ठणठणपाळ या विनोदी लेखनासाठी कुणी हे नाव वापरलेलं आहे? तर जयंत दळवी. यांचं जे टोपण नाव आहे ते ठणठणपाळ आहे आणि विनोदी लेखनासाठी खास करून ते वापरत होते. नंतर आहे सौदागर नागनाथ गोरे. यांना छोटा गंधर्व म्हणतात. मग छोटा गंधर्व कोणाचं टोपण नाव आहे? सौदागर नागनाथ गोरे यांचं, हे लक्षात ठेवा. पुढं चलू आपण. नंतर नारायण श्रीपाद राजहंस. तुम्हाला माहीत पाहिजे, बालगंधर्व अतिशय महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे नारायण श्रीपाद राजहंसची नाटकांमध्ये. ज्या काळामध्ये स्त्रिया चित्रपटामध्ये किंवा आपल्या व्यासपीठावर रोल करत नव्हत्या, त्यावेळेस महिलांची जी भूमिका आहे ती अदा करण्याचं काम या नारायण श्रीपाद राजहंसांनी केलेलं आपल्याला दिसते. ते बालगंधर्व या नावाने ओळखले जाते. आणि तुम्हाला विचारू शकते का बालगंधर्वांचं पूर्ण नाव काय? नारायण श्रीपाद राजहंस. आणि नारायण श्रीपाद राजहंसचं टोपण नाव काय? तर बालगंधर्व. ही बाब तुम्ही लक्षात ठेवा. आणि अतिशय देखणे होते त्यामुळे, आणि त्यांची कलाकृती हे स्त्रियांना भावणारी होती आणि स्त्रियांसारखेच त्यांचे हावभाव होते. त्यामुळं मराठी विश्वामध्ये स्त्रियांची भूमिका अदा करण्याचं जे सर्वोत्तम काम जे केलं ते बालगंधर्वांनी केलेलं आहे, ही बाब तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. शिवपुत्र सिद्धारामय्या कोमकली यांना कुमार गंधर्व म्हणतात. आता वर घेतला आपण सौदागर नागनाथ गोरे यांना छोटा गंधर्व म्हणतात. नारायण श्रीपाद राजहंसला बाल गंधर्व म्हणतात. शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकलीला कुमार गंधर्व म्हणतात, ही बाब लक्षात ठेवा. पंडित रामभाऊ कुंदगोळकर यांना सवाई गंधर्व म्हणतात. मग सवाई गंधर्व हे कुणाचं टोपण नाव आहे? तर पंडित रामभाऊ कुंदगोळकर यांचं नाव आहे, ही बाब लक्षात ठेवा. हरिहर गुरुनाथ कुलकर्णी यांना कुंजविहारी म्हणून ओळखले जाते. हरिहर गुरुनाथ कुलकर्णी यांना कुंजविहारी म्हणून ओळखतात. वसंत नामदार मंगल वेडेकर यांना राजा मंगळ वेडेकर असं म्हणतात. दासोपंत दिगंबर देशपांडे यांना कवी दासोपंत या नावानं ओळखले जाते. बाळोताई खरे यांना विभावरी शिरूरकर या नावानं ओळखले जाते, ही बाब लक्षात ठेवा. बाळोताई खरे यांना विभावरी शिरूरकर या नावानं ओळखले जाते. कृष्णशास्त्री चिपळूणकरांना मराठीचे जॉन्सन्स म्हणतात. गोपाळ हरी देशमुख तुम्हाला माहीत असायला पाहिजे, लोकहितवादी नावानं ओळखले जाते गोपाळ हरी देशमुखांना. शंकर काशीनाथ गर्गे या अगोदरच आपण पाहिलं, नाट्य छटाकार किंवा दिवाकर, कवी दिवाकर या नावानं शंकर काशीनाथ गर्गे यांना ओळखले जाते. दत्तात्रेय कोंडू घाटे आहे त्यांना एक तर शांताराम किंवा ज्याला आपण दत्त कोंडू घाटे आहे, या ठिकाणी दोन नाव आलेले आहे. दत्त कोंडू घाटेंना कवी दत्त म्हणतात आणि के जे पुरोहित जे आहे तर या पुरोहितांना शांताराम असं म्हटलं जाते. मग दत्तात्रेय कोंडू घाटे यांचं जे नाव आहे टोपण नाव ते दत्त आहे आणि के जी पुरोहित यांचं जे नाव आहे ते आहे शांताराम टोपण नाव पुरोहितांचं. आणि घाटेंचं जे आहे दत्तात्रेय कोंडू घाटेंचं जे टोपण नाव आहे ते दत्त आहे, कवी दत्त ज्याला आपण म्हणू. संत ज्ञानेश्वरांचं नाव टोपण नाव संत ज्ञानेश्वरच आहे. पूर्ण नाव जर विचारलं तुम्हाला संत ज्ञानेश्वर महाराजांचं तर आवर्जून लक्षात ठेवा, ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी असं त्यांचं नाव आहे. ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी हे संत ज्ञानेश्वर महाराजांचं नाव आहे. आताच मी तुम्हाला सांगितलं अण्णाभाऊ साठेंच्या विषयी प्रश्न आला होता का अण्णाभाऊ साठेंचं पूर्ण नाव काय. त्याच पद्धतीनं संत ज्ञानेश्वरांचं पूर्ण नाव काय असा प्रश्न येऊ शकतो. तर ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी हे त्यांचं नाव, हे बाब तुम्ही लक्षात ठेवा. पुढं दत्तात्रेय कोंडू घाटे यांचं जे नाव आहे
तर यांना कवी दत्त म्हणतात, वर आपण पाहिलंच ते. नंतर तुकाराम बल्लोबा आंबिले. संत तुकारामांचं नाव काय? तर संत तुकारामांचं पूर्ण नाव आहे तुकाराम बल्लोबा आंबिले. ही बाब तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. संत तुकारामांचं जे नाव आहे ते तुकाराम बल्लोबा आंबिले असं आहे. नंतर आपण तुकडोजी महाराज, तुम्हाला माहीत असेल तुकडोजी महाराजांचं पूर्ण नाव माणिक बंडूजी ठाकूर किंवा माणिक बंडूजी ठाकूर. यांचं टोपण नाव काय? तर तुकडोजी महाराज असं आहे. गदी माडगुळकर अतिशय महत्त्वाचे आहे मराठी साहित्य विश्वामध्ये. गदी माडगुळकरांना टोपण नाव आहे गीत रामायणकार. गीत रामायणकार हे कुणाचं टोपण नाव आहे? तर गदी माडगुळकरांचं. नंतर दिनकर गंगाधर केळकर यांना अज्ञातवासी म्हणतात. मराठी विश्वामध्ये दिनकर गंगाधर केळकरांना आजही अज्ञातवासी म्हणूनच ओळखलं जाते. ही बाब लक्षात ठेवा. त्यांचं टोपण नावच अज्ञातवासी आहे दिनकर गंगाधर केळकर यांचं. राग गडकरी राम गणेश गडकरींना आणखी एका नावानं ओळखतात भाषाप्रभू. त्यांना मराठीचे शेक्सपियर म्हणतात, भाषाप्रभू म्हणतात, हे लक्षात ठेवा. तर राम गणेश गडकरींना भाषाप्रभू या टोपण नावानं देखील ओळखलं जाते. नंतर विष्णू वामन शिरवाळकर, तुम्हाला माहीत असेल खास करून विष्णू वामन शिरवाळकरांनी कवितांसाठी कुसुमाग्रज हे नाव स्वीकारलेलं आहे. आणि त्यांची जे प्रसिद्ध काव्यसंग्रह होता तो म्हणजे विशाखा, हे लक्षात ठेवा. विष्णू वामन शिरवाळकरांच्या संदर्भात कुसुमाग्रज. मराठी साहित्य विश्वामध्ये खूप जबरदस्त योगदान या व्यक्तीचं राहिलेलं आहे, साहित्यकाराचं. नंतर आपण पाहत आहोत जे राम गणेश गडकरी आहे, वरच गेलं, राम गणेश गडकरींना भाषाप्रभू म्हणून देखील ओळखलं जाते, मराठीचे शेक्सपियर म्हणून ओळखलं जाते आणि गोविंदाग्रज असं म्हणून ओळखलं जाते राम गणेश गडकरींना. तर राम गणेश गडकरींचं जे टोपण नाव आहे ते गोविंदाग्रज असं आहे. राम गणेश गडकरींनी विनोदी लेखनासाठी बाळकराम हे नाव स्वीकारलं होतं. ही बाब देखील तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. का राम गणेश गडकरींनी विनोदी लेखनासाठी कोणतं नाव स्वीकारलेलं होतं? तर ते म्हणजे बाळकराम. चंद्रशेखर शिवरामजी गोरे आहेत, त्यांना चंद्रशेखर या टोपण नावानं ओळखले जाते. दिनकर गंगाधर केळकर यांना अज्ञातवासी या संदर्भात आपण आधीच बोललेलो आहे. दिनकर गंगाधर केळकर यांना अज्ञातवासी या टोपण नावानं ओळखले जाते. नारायण सूर्याजीपंत ठोसर, संत रामदास यांचं जे नाव आहे पूर्ण ते आहे नारायण सूर्याजी ठोसर. तर नारायण सूर्याजीपंत ठोसरला कोणत्या नावाने टोपण नावाने ओळखले जाते? संत रामदास. किंवा तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो, संत रामदासांचं पूर्ण नाव काय? नारायण सूर्याजीपंत ठोसर. त्यानंतर यशवंत दिनकर पेंढारकरांना कवी यशवंत नावानं ओळखले जाते. तर यशवंत दिनकर पेंढारकरांना कवी यशवंत या टोपण नावानं ओळखले जाते. ही बाब लक्षात ठेवा. दासोपंत दिगंबर देशपांडे यांना कवी दासोपंत या नावानं ओळखले जाते. नंतर आपण पाहिलं त्रिच खानोलकर, तर त्या आपण अगोदरच पाहिलं त्रिच खानोलकरांना आरतीप्रभू, विशेष करून कवितांसाठी तर खानोलकरांना आरतीप्रभू या नावानं ओळखलं जाते. ही बाब तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. अशा पद्धतीनं TCS जो पॅटर्न आहे त्या संदर्भात बरेच प्रश्न लेखकांच्या टोपण नावावर आलेले आहेत. त्या दृष्टिकोनातून ही लिस्ट अत्यंत महत्त्वाची आहे. बऱ्यापैकी याआधी देखील या लिस्टमधील बरेच टोपण नावं विचारण्यात आलेली आहे. लिस्ट अजून अपडेट केला जाईल. तर तोपर्यंत पुन्हा आपण भेटू एका नवीन विषयाला घेऊन TCS पॅटर्नच्या.